भेंडीची भाजी तर आपण नेहमीच बनवतो, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या चवीची जर आपण भेंडी बनवली ना, तर घरातले सगळेच आवडीने खातात. सगळेच काय, मुलं देखील आवडीने टिफिन खातात. तर आज आपण लसूणी भेंडी करणार आहोत आणि तेही घरच्या कमी साहित्यामध्ये. घरच्याच मसाल्यामध्ये आपण कुरकुरीत, एकदम खमंग, चटकदार अशी लसूणी भेंडी करणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 200 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे. भेंडी जी आहे ती स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतलेली आहे. भेंडी बघा एकदम कोरडी करून घ्यायची आपल्याला. तिचं दोन्हीकडेचं टोक आपल्याला तोडून घ्यायचं आहे आणि मी ह्या ज्या भेंड्या आहेत ना, त्या खूप लांब घेतलेल्या नाही आहेत. थोड्या छोट्या-छोट्याच कोवळ्या अशा भेंड्या घेतलेल्या आहेत. यामधली एकही भेंडी खराब निघालेली नाही. एवढ्या छान या भेंड्या आहेत. अगदी हिरव्यागार कोवळ्या अशा भेंड्या मिळाल्यात. तर म्हटलं की तुमच्यासोबत छान आणि सोपी एक रेसिपी शेअर करूया. तर बघा भेंडी जी आहे ना, ती मी आता कट करून घेणार आहे. तुम्ही कुठल्याही आकारात भेंडी कट करू शकता, पण मुलांना त्याच आकाराची भेंडी खायला कधी-कधी कंटाळा येतो. तर आपण ही जी भेंडी आहे ती लांब अशी करणार आहोत. जी भेंडी फ्राय भेंडीसाठी आपण कट करतो ना, तशाच पद्धतीची भेंडी आपल्याला कट करून घ्यायची. आणि तुम्हाला जर एवढी लांब नको असेल, तर तुम्ही त्याचे मधून 2 तुकडे केले तरी पण चालेल. पण या पद्धतीची भेंडी एकदा करून बघा, खूप छान लागते. सर्व जी भेंडी आहे ना, ती उभ्या आकारामध्ये मी कट करून घेते. आणि तुम्हाला जर सकाळी घाई गडबड असेल, टिफिन बनवायचं असेल, तर तुम्ही रात्रीच भेंडी स्वच्छ धुवून, पुसून ती चिरून ठेवू शकता. हवेशीर ठेवायची. मी सर्व भेंडी चिरून घेतलेली आहे आणि भरपूर असा लसूण घेतला आहे, कारण आपण लसूणी भेंडी करत आहोत. लसूण जो आहे तो मी बारीक चिरून टाकत आहे, कारण लसूण प्रत्येक घासामध्ये आपल्याला त्याची टेस्ट लागली पाहिजे लसणाची. लगेचच आपण आता फोडणी करून घेऊया. तर मी ते 2 चमचे तेल टाकले. तेलामध्ये मोहरी टाकायची, अर्धा चमचा मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहोत. आणि जिरं व्यवस्थित फुललं की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. भरपूर असा हिरवागार मी कढीपत्ता टाकला आणि लगेचच बारीक चिरलेला लसूण टाकायचा. हा जो लसूण आहे ना, तो खूप जास्त फ्राय करायचा नाही आहे, थोडासाच परतून घ्यायचा आणि लगेच त्यामध्ये चिरलेली भेंडी टाकून द्यायची. आणि ही जी भेंडी आहे ती देखील आपल्याला खूप जास्त परतवायची नाही आहे, फक्त 1 मिनिटभरच आपल्याला परतून घ्यायची आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं. 2 मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत कमी गॅसवर. 2 मिनटानंतर बघा भेंडी चेक करून घेतली. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आणखी 2 मिनटं आपण यावर झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर भेंडी आता व्यवस्थित शिजलेली आहे. यानंतर लगेचच आपण पावडर मसाले टाकून घ्यायचे. तर अर्धा चमचा मी इथे हळद टाकली आणि 1 ते 1.5 चमचा मी इथे घरगुती साठवणीचा मसाला टाकलेला आहे. तर मी इथे कांदा लसूण मसाला वापरला. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाकू शकता. मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. हे जे मसाल्याचं कोटिंग आहे ते पूर्ण भेंडीला लागलं पाहिजे. तशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित मसाला मिक्स करून झाला की त्यानंतर आपल्याला मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर मी ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं, मिक्स केलं. तुम्हाला जर जास्त शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तुम्ही जास्त टाकू शकता. बघा इथे एकदम प्रमाणामध्ये शेंगदाण्याचं कूट झालं, खूप जास्तही नाही आणि खूप कमी देखील नाही. तर नक्की या पद्धतीची भेंडी तुम्ही ट्राय करून बघा. ही जी लसूणी भेंडी आहे ना, ती घरातल्या सर्वांना नक्की आवडेल आणि मुलं देखील नक्कीच टिफिन संपवतील. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन आणि छान अशा सोप्या पद्धतीच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.